नमस्कार. श्रीमद भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग यातील 18वा श्लोक आज आपण पाहूया. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसंगविवर्जितः. असा हा श्लोक आहे. ते लक्ष द्यायचे शब्द कुठले तर मानापमानयोः. तो यो जो आहे यला तो ओ केलेला आहे आपण तो दाखवायचा बरोबर विसर्गाबरोबर म्हणताना मानापमानयोः अशा पद्धती. तर आता याचा अर्थ पाहूया आपण. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. शत्रौ च मित्रे च शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी आणि मान व अपमान यांच्या प्रसंगी जो सम आहे आणि शीतोष्ण सुख दुःखेषु शीत उष्ण म्हणजे थंडी उष्णता सुख दुःख ह्या द्वंद्वामध्ये सुद्धा जो सम आहे आणि जो संगविवर्जित आहे म्हणजे आसक्तीरहित आहे तो भक्त मला प्रिय आहे. आता याच्यावरून आपल्याला तसा नीट अर्थबोध होणार नाही. आपण सोप्या शब्दात पाहूया अर्थ काय. जो माणूस म्हणजे भक्त शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी सम आहे म्हणजे काय. शत्रूबरोबर शत्रूसारखंच वागलं पाहिजे, मित्राबरोबर मित्रासारखं वागलं पाहिजे. पण सम म्हणजे काय. सारखा म्हणजे काय. शत्रूला शत्रूप्रमाणे वागवणारा आणि मित्राला मित्राप्रमाणे वागवणारा. इथे सारखा या शब्दाचा अर्थ शत्रूवर प्रेम करणारा आणि मित्रावरही प्रेम करणारा असा नाही. शत्रू हा प्रेम करण्यासाठी नसतो. शत्रूवर प्रेम करणारा म्हणजे असा अर्थ होतच नाही मुळात. हा चुकीचा अर्थ काढतात तो. सम आहे म्हणजे शत्रूला शत्रूसारखं वागवणारा आणि मित्राला मित्रासारखं वागवणारा असा जो आहे तो मानापमानयोः. मान आणि अपमान ह्यांच्या प्रसंगीसुद्धा तटस्थ असणारा. म्हणजे समजा कोणी आपल्याला मान दिला तर त्याला मानाने वागवलं पाहिजे आणि आपला कोणी अनाठाई अपमान केला त्याला तिथल्या तिथे आपल्याला 4 शब्द सुनावता आले पाहिजे. असा माणूस भगवंताला अभिप्रेत आहे. मेंगलट माणूस अभिप्रेत नाही की ज्यांनी अपमान केला तरीसुद्धा हॅ करून हसणारा. असा माणूस अजिबात अभिप्रेत नाही. त्याच्यामुळे अर्थ नीट लक्षात घ्यायचा आहे. चुकीचे अर्थ घेतल्यानंतर त्या श्लोकाचा चुकीचा बोध होईल. शीतोष्ण सुख दुःखेषु. शीत आणि उष्ण. उष्ण म्हणजे आता उन्हाळा, शीत म्हणजे थंडी आणि सुख आणि दुःख यांच्यामध्ये सुद्धा जो सम आहे म्हणजे उन्हाने ज्याला त्रास होत नाही, थंडीने ज्याला त्रास होत नाही, सुख आणि दुःख आली तरी त्याला काही फरक पडत नाही, तो निर्विकार असतो. म्हणजे सुख आलं तर तो हुरळून जात नाही, दुःख आलं तर दुःख करत बसत नाही. दोन्ही गोष्टींना चांगल्या पद्धतीने तो सारख्याच भावनेने निस्वार्थ भावनेने स्थितप्रज्ञतेने तो सामोरा जातो. असा भक्त मला प्रिय आहे. आणि कसा संगविवर्जित असा सापडणं खूप कठीण आहे बरं का. आसक्तीरहित संग नसलेला म्हणजे त्याला कुठलीही आसक्ती नाही असा आसक्तीरहित हे कठीण आहे. पण म्हणजे आपण प्रयत्न करायला हरकत नाही. कुठल्याही प्रकारची आसक्ती म्हणजे मला हे हवं, मला ते हवं, मला गाडी हवी, मला बाईक हवी, मला मोबाईल हवा, मला अजून काही हवं, हे सगळं मी मला हवं ही आसक्ती असते. आसक्ती नसलेला मनुष्य, आसक्ती नसलेली मुलंही भगवंताला प्रिय आहेत. समजला अर्थ तुम्हाला या सगळ्याचा श्लोकाचा. आता पुन्हा एकदा श्लोक म्हणतो मी. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंगविवर्जितः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.